Hey guys, here is Shigawade. Welcome back to my channel. आज आम्ही so hi मला दीपल. Hello. आम्ही चाललोय गोवर्धन इको विलेज वाड्याला. बोलू शकतात तुम्ही असे सायलेंट आहे ना करा. कुठे आहे ते? येस. तर अनुष्काला मम्मी वगैरे सगळे त्या गाडीत येतात, सुजामी वगैरे. सो तुम्ही त्यांना मी हाय करायला लावते भेटल्यावर. पण आता 1 hour जर्नी आहे. विल मीट आफ्टर रिचिंग देअर. स्नॅक्स टाइम. दीपूला तरी वेगळं आवडत असेल ना. क्या कर रही हो? मुझे शर्म आ रही है. पॉपकॉर्न करू. इक्षाला हवेस तर केळ्याचे वेफर्स तिन्ही ओपन करू एक साथ. चला. तिकडचं ना वे सांग कुठे आहे ते? वाडा रोडला अमरापूर वरनं 7 किलोमीटर आतमध्ये गालतारे, म्हणजे गालतारे अमरापूर इकडे गालतारे इस्कॉन टेम्पल आहे. इस्कॉन टेम्पल तिकडे चालवलं. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम. पण आता आमची भूक काही मिटत नाहीये. म्हणून आम्ही खातो फोटो जातो. पण तिकडे जेवण पण असतं ना? हो, जेवण असतं छान, पौष्टिक जेवण नसतं. विदाउट कांदा लसूण छान जेवण असते. जास्त रश बिकॉज संडे एवढी गर्दी आहे बाबा. आम्हाला हे लोक बोललेले की आज नाही, इथं सुटसुटीत आहे. किती पण गर्दी असली तरी वाटत नाही. आणि एवढी गर्दी दाखवते तुम्हाला मी. हाय बोल. हाय. आम्ही थकू नको. तू आरामात चालली आहे ना? आरामात चल. थकली तर बसायचं उडते. खूप गर्दी आहे बट ठीक आहे. नाही बरोबर. पण आपल्याला बोललेले हे लोक गर्दी नसेल. आणि एवढी गर्दी का आहे? आज रविवार. तू तुझ्या मुलांची साईड घेशील ग. सुट्टी पण काय जाऊ दे. आता मजा लुटतात लोक. एवढी गर्दी आहे. घरी बसा ना थोडे दिवस, आराम करा. सगळ्यांना उसाटायचं. मम्मी मेन मंदिर आहे बट याचं काम चालू आहे. तर तुम्हाला दृश्य दिसत नाहीये. आतमध्ये खूप छान स्ट्रक्चर आहे. नेमकी चालू यार. हे असं बांधतायत का? राया मम्मी मेन मंदिरात एंट्री नाही. मम्मी तेच बोलली. जाऊ दे. असं बांधतायत का? ओ माय गॉड. सुंदर करणार आहे ते. तुम्ही नेक्स्ट टाइम मला परत घेऊन या. हा ओके, आम्ही आणणार. छान वाटते. नाही आपण ऑड डेला येऊ. मस्त वाटते एकदम. इथे कॅन्टीन वगैरे पण आहे मस्त. गर्दी बघ ती जेवणात. गर्दी आहे बाई. इथे कॅन्टीन आहे जेवायला. एंट्री आहे. त्यांचं नूडल्स. बट दुसऱ्या साईडून आहे. पण फिरायला वगैरे चांगलं आहे. आणि तुम्हाला चालत असं जायचं ना, तर ती गाडी होती ती पैसे देऊन तुम्ही घेऊ शकता. जास्त मजा चालत, कारण की गाडीमध्ये फटाफट दाखवतात ते. गाईड पण नाही करत. आपल्याला गाईड नाही मिळालं. हां पुढे गाईड मिळतं. एवढी बोली गाईड इथे ना ॲक्च्युली काम चालू आहे म्हणून. नाही तर हा जो दगड आहे ना, याच्या खालती पहिला एंट्री द्यायची. याच्या खालती जर आपण विश मागितली ना तर ती पूर्ण होते. आणि हा जो दगड आहे ना, हा ॲक्च्युली 5 किलो म्हणजे कितीतरी टनामध्येच तो आहे वाटतं. ओके. ते वर जे आहे ते त्याच्या खाली विश मागायची. त्याच्या खाली विश मागायची. ओके. पण आता एंट्री नाही आहे म्हणून. आमची इकडची गाईड दीपू. आम्ही आपली गाईड आहे दीपू. इकडे पण एक मंदिर आहे. याचं पण टायमिंग आहे. श्री राधा मोहन मंदिर. मदन मोहन मंदिर. मस्त एकदम. मदन मोहन मंदिर.
याच्या साईडला मस्त फोटो काढायला स्पेस आहे. आपण फोटो या आपण फोटो काढू इकडे. चटके लागतात चटके. ही काय परीक्षा आहे का? चटके लागत लागत. हा मस्त दिसते. पाऊस नाही पहिले शेड होतं ना इकडे. आम्ही आलो आणि हे मस्त आहे मंदिर एकदम. आणि साईडला स्पेस पण मस्त आहे. तू आमची गाईड आहेस ना आजसाठी. सगळं माहिती आहे इकडे. खूप छान इकडे. हा चालेल या फोटो काढू. वातावरण खूप मस्त आहे. मस्त आहे. हा सगळ्यांनाच सगळे. मग कसं घेऊ मम्मी? असं वरून घेऊ. इकडेच काय आहे घेण्यासारखं? हे बघा मम्मी बोलली बघा. मामाईचा गाडा. तुम्ही नादच केलाय ते. अरे सुजावेचा बर्थडे आज. हॅपी बर्थडे सुजावे. थँक्यू. विश करा. बस तुम्ही रात्री विश नाही केलं. आम्ही स्पेशल ठिकाणी आलेलो आहोत. खूप सारे बेस्ट विशेष. विशेष जय राधा कृष्ण. एवढे चटके लागतात ना. जय श्री कृष्ण बोला मग चटका नाही लागत. बापरे. जय श्री कृष्ण लागतो नीट. बापरे एवढं आलंय ब्रो. असं रोज कसं पावसाचं वातावरण असं छान वाटतं. स्पेसिफिक पॉइंट नाही बोलत. क्लिअर हो क्लिअर. तू काल बोलायला पाहिजे होतं. बोलली होती मी. आपण संध्याकाळी वगैरे विसरताय. एवढ्या उन्हाळा मला तडपवते. अजून तर खूप फिरायचं. आता अजून खूप लागणार. मी गाडीत पण आता पण बोलली. गाडीत पण बोलली ब्रो. आता लागणार असं. मला पण याचं नाव हे आता हे आहे. कुठे जातात आपण आता? वृंदावन फॉरेस्ट. वृंदावन फॉरेस्ट. एंट्री बंद है इधर से. उधर से चलो एंट्री बंद है. आम्ही आलो ना. तुम्ही आले आणि सर्व चेंज झालंय. नक्की म्हणणं काय? विजयाला काय स्टोरी सांग ना इकडची. इथे आता मी काय माहिती असेल मध्ये जाऊन सांगतो. चालेल. गाईड 2 गाईड नंबर. आज गाईड पण नाही. हे काय दाखवलंय? श्रीकृष्ण आणि बलराम वगैरे त्याची सवंगडी एकत्र म्हणजे खेळायचे असं. ओके. हे असे खेळायचे. हे बाजूला लागले ना का तिथे प्राणी पण बासुरी जमा व्हायचे. ओके. आय सी. मम्मीचे जांबूस दिसत आहे. मम्मी राधा कृष्णाला बघ. आहे बट गॉगल मध्ये हे बघा चिंटू. चला. श्रीकृष्ण बसून खात होता माती. तेव्हा त्याच्या त्याने तोंड खोललं ना तेव्हा त्याला पूर्ण दिसलेलं ब्रह्मांड दिसलेलं. ब्रह्मांड घाट. इकडे दाखवलं त्यांनी की हरे कृष्णाची सुरुवात कशी झाली. बोल. जे आहेत ना ते मेन मंदिरामध्ये त्यांचं मंदिर होतं मी बोललेली बघ. त्यांनी सगळीकडचा प्रसार केला. त्यांचं पूर्ण दाखवलं. आपण म्हणतो हरे कृष्ण हरे कृष्णाचा प्रसार करणारे आहे. म्हणजे प्रथम प्रचिती कशी येत गेली त्यांची झाली. कशा पद्धतीने ते परदेश विदेश हे म्हणजे बरीच लोक वाईट मार्गाला लागलेली होती. त्यांना सुद्धा त्यांनी चांगल्या मार्गावर आणून ह्या याच्यामध्ये संप्रदायामध्ये जोडलं. म्हणजे आपल्या देशात नाही लिमिटेड. पूर्ण परदेशात सगळे बाहेर देशातले पण लोक इकडे त्या लोकांना म्हणून तिकडे त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन लिहिली. श्रीकृष्णाचं हे झालेलं होतं स्वप्नात. ओके. फुल स्टोरी सांगितली काय यांनी. प्रभुदास. कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्याची स्थापना केली. श्री प्रभुदास. ओ माय गॉड. हे गोवर्धन पर्वत आहे काय? ऍक्च्युली हा गोवर्धन पर्वत आहे. आणि सर्व यमुना नदीला जेव्हा पूर आला होता त्यावेळेस श्रीकृष्णाने म्हणजे खूप इंद्रदेवाने खूप पाऊस पडायला जेव्हा घेतला होता त्यावेळेस श्रीकृष्णाने आपल्या अंघुळीवर शेवटच्या छोट्या याच्यावरती श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला. करंगळीवर. आणि गाववाल्यांनी काठ्या लावल्या. त्यांना असं वाटायचं की आम्ही पर्वत उचललाय. पण श्रीकृष्णाने जेव्हा ती करंगळी खाली केली थोडीशी तर त्यांच्या काठ्या मोडून गेल्या आणि त्यांचा हा भ्रम पण तुटला की आम्ही नाही श्रीकृष्ण. हे हे आहे आणि हे गोवर्धन पर्वत आहे.
गोवर्धन पर्वताला श्राप दिलेला होता की तो ना कितीतरी इंचाने हळूहळू तो कमी कमी होईल. ओके. असे श्राप दिलेला होता. कशावरून ते मला थोडं आठवत नाही, पण त्यांनी इकडे सांगितलं होतं म्हणून ते सेम जसं आहे ना तसं. तसं. हा त्यांनी तसं बिल्ड तसं करण्याचं ठेवलंय. हा. व्हेरी नाईस. एकदम ऍक्च्युली सही केलं, लोकांना कळेल, इन्फॉर्मेशन मिळेल. हा म्हणजे वृंदावन न जाता हे मिनी वृंदावनच आहे. मिनी वृंदावन आहे. तुम्ही येऊ शकता तिथे. काय गोवर्धन इको विलेज बाय रोड तर मुंबईवरून यायचं असेल तर खूप जवळ आहे. खूप जवळ नाही बट तरी चांगला पडेल बाय रोड ना. हो जवळ आहे. येताना प्लीज पाण्याची बॉटल्स कॅरी करा, बिकॉज इकडे ना पाण्याचे आहे, म्हणजे तुम्ही पाणी रिफिल करू शकता, पण कॅरी युअर ओन बॉटल्स. का मला तहान लागेल, आमच्याकडे वॉटर बॉटल नाही आहे. आणि हे लोक आधी आलेले, त्यांनी सांगायला पाहिजे. पण आज जरा जास्त चून असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय. पण ठीक आहे, एवढं काय नाही, पण एक बॉटल कॅरी करा, इकडे रिफिल करायला आहे पाणी काय. आणि मध्ये मध्ये थोडंसं रुमाल पण आहे. रेस्ट घ्या, बिकॉज चालून माणूस थकतो. सो असं बसायचं थोडा वेळ. बस तू पण बस. बरोबर. जेवायचं कधी जेवायला आता सध्या 1 तास तरी काय थोडं सहन करायला लागलं. आले आहेत आपले. जेवायचं कधी लवकर हे कम्प्लीट नाही होत. हे नेव्हर एंडिंग आहे. लंच टाइम. आता आमचं जेवण झालंय. जेवायचं होतं. कांदा लसूण खायला मजा आली. विदाऊट कांदा लसूणचं जेवण होतं इकडे. मस्त होतं एकदम. आमच्या वेळेला थाळी अवेलेबल नव्हती, सो थाळी खायला मला मिळालं नाही. बट थाळी अशी खूप अशी टेम्पटिंग दिसत होती, पण थाळी वॉज नॉट अवेलेबल. सो आम्ही काय वडापाव आपण काय हां लाईट होतं, बिकॉज कांदा लसूण नव्हता. अबे इंग्लिश मीडियम वन डे इट्स फाईन. आता बाहेर जाऊन जेवेल दुसरं असं आहे. पावभाजी खाल्लं, इडली खाल्ली, ग्रिल सँडविच खाल्लं, छास, लस्सी. छासमध्ये मीठ नव्हतं, लस्सीमध्ये साखर नव्हती, बट चांगलं होतं जेवण. पण आम्हाला थाळी खायची इच्छा अपूर्ण राहिली. बेटर लक नेक्स्ट टाइम. हे शॉपिंग सेंटर पण आहे मध्ये. शॉपिंग केली तुझ्या आम्ही एवढ्या पर्स घेतल्या. 1 2 3 4 5 6. हे बघ बापरे किती. मुलापासून आतापर्यंत खूप एन्जॉय केलं. आम्ही मजा आली स्टार्टिंगला, पण असं पण आमची फॅमिली एकत्र खूप मजा आहे. एन्जॉय लॉट. बस आता मी आहे म्हणून दुसरं कोण असं त्यामध्ये असं बोलते. नाही डिपेंड. आता आम्ही आलो आहोत नर्सरी. तर मामाही टेस्ट करा. बसलंय. स्मेल येतो. मोरी नाही काय ऑल स्पाइस पारिजात. 2 झाडं घेतली. कोणते ही? हे ऑल स्पाइस आणि हे ऑल स्पाइस आणि हे शमी शमी का वाजता घरी शमीचं झाड असते हे. प्रत्येक पूजेला ओके. प्रत्येक पूजेला हे झाड लागतं. हा शमीची माहितीये का? गणपती बाप्पाला वगैरे पण लागतं. नशीब माहितीये, मला पण माहितीये. चला थकून गेले मी. थकून नाही अडचण होते इकडे. तू थकली का? तू आलेली ना वरपर्यंत. मामाई थकली आहे. मामाई मान्य नाही करते. हेच तुळस. मामाईज फेवरेट तुळस ना मामाई. काय गोवर्धन इको विलेजवर आम्ही निघालेलो आहोत. त्यामुळे गरमी आणि सगळं पाणी पिताना पाणी अंगावर पडलं टिपूमुळे. मी काय केलं त्याला पिता येत नाही. तर आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय आपण? आता चाललोय देवळी. म्हणजे आपले पप्पा मम्मी आणि आजी, म्हणजे आपले आजोबा जिकडे प्रिन्सिपल होते. येस. तिथे आपण चाललोय मस्त देवळीला चाललोय आम्ही, जिकडे माझ्या मम्मीचे पप्पा म्हणजे माझे आजोबा तिकडे प्रिन्सिपल होते आणि ते लोक तिकडे राहायचे. सो माझ्या मम्मीचे जुने, माझे मम्मी मामा आजीचे जुने आठवणी जाग्या होणार आहेत आज. जोरदार. त्यांची शाळा, त्यांचे वर्ग, त्यांची जागा. काय करणार जे आएंगे तसं.
दर्शन कोकण 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 लाल परीचा प्रवास कोकण 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 देवदेवतांचं महाल कोकण 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 चिरा कवल्यांचं घर हे कोकण 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 ओके कोकण बोला रे कोकण 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 झालं वा 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 गेलेलं आहे काय वाडा तालुक्यातील देवळी या ठिकाणी आजोबा तुझे म्हणजे माझे बाबा तुझे आजोबा 14 वर्ष शिक्षक म्हणून त्यांनी कामे केलेली होती, नोकरी केलेली होती. नंतर इथून बदली झाली, ट्रान्सफर आणि मनोरला झाली. वा खूप लहान होतं मी वेगळीकडे 14 वर्ष राहिलेत आणि आम्ही इकडे फर्स्ट टाइम आलो. सो काय आता आमचं सगळं झालंय. आता आम्ही घरी चाललोय. किती वाजले? 6:22 झालंय. आता मी थोड्या वेळाने घरी पोहोचू. आजचा डे खूप हॅपनिंग होता. पाय खूप दुखले आमचे बट मज्जा आली खूप. आम्ही ते गोवर्धन इको विलेज बघितलं. तुम्ही पण या खूप मस्त आहे. ते फुल वृंदावन सारखं ते फुल बनवलं खूप छान आहे. ते येऊन बघा. व्हेरी नाईस. तिकडे जेवण वगैरे सगळं मिळतं. आम्ही पण गेलो जेवणाचं एवढं रेकॉर्ड नाही केलेलं बिकॉज आम्ही लेट गेलो. आम्ही ऑलमोस्ट 3 नंतर गेलेलो. सो ते थाळी वगैरे सगळं संपलेलं. बट आम्ही ते बाकीचं पण खूप काय होतं ते खाल्लं. सो तुम्ही या फक्त बॉटल्स कॅरी करा आपल्या बिकॉज तहान लागते एवढ्या गरमीत. तेवढं ठेवा लक्षात. त्याच्यानंतर आम्ही गेलेलो मम्मीच्या स्कूलमध्ये. माझ्या मम्मीची खूप आधीची स्कूल. That's it. खूप हॅपनिंग डे होता. That's it. बाय 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 पहिला बाय 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 गाईज.